फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये संघर्ष कन्या. तर आज सकाळी मी उठले, त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला. तर त्यांना नाश्त्यासाठी इथे मटकी दिलेली होती. मग नंतर मी माझ्यासाठी पोहे बनवत होते. मग मिरची कांदा तयारी करत होते त्याची. तर मग माझ्यापुरतेच करायचे होते पोहे. त्यांना तर मटकी वगैरे बनवून दिलेली होती नाश्त्यासाठी. मग मी इथं पोहे बनवायला घेतले. त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं आणि इथं तेल वगैरे टाकल्याच्यानंतर मग मिरची कांदा कट करून घेतलेला होता. मग पोहे बनवायला चालू केले. पोहे बनवल्याच्या नंतर मग मी हे इथं बघू शकता जिरे मोहरी टाकून घेतली. त्याच्यानंतर कांदा मिरची टाकून घेतली. त्याच्यामध्ये कढीपत्ता थोडंसं डावा पण टाकून घेतलं. ते मस्त असं एकत्रित केलं. त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं. काही नाही, म्हणजे तेवढं काही सामान वगैरे नव्हतं. कोथिंबीर वगैरे आहे त्याच सामानामध्ये मस्त पोहे बनवले, नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर मग भाऊ येणार होते, ते घ्यायला गेले ते भाऊला. मग तर मग मी त्यांच्यासाठी मी स्वयंपाक बनवत होते. तर मग त्याच्यासाठी कुकरमध्ये डाळ लावून घेतली. त्याच्यामध्ये हळद मिरची तेल मीठ टाकून घेतलेलं होतं. तर डाळ इथं शिजली. डाळ शिजल्याच्यानंतर मग मी वरणाची तयारी करत होते. वरणाची तयारी करायची होती. तर मग वरण करण्यासाठी सामान वगैरे घेतलेलं होतं, म्हणजे थोडीशी हटून पण घेतली. मग इथे वरणाचं सामान सगळं कट करून घेतलं. कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता. तर मी तर वरण बनवण्यासाठी घेतलं होतं. तर मी त्या कढईमध्ये तेल वगैरे टाकलं, डाळ हटून घेतली. डाळ हटून घेतल्याच्यानंतर कांदा वगैरे त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतला. जिरे मोहरी आपलं दररोज वरण करतात तसंच होतं, काय वेगळं असं काही नाही आहे. त्याच्यानंतर हळद वगैरे टाकून घेतली. वरणामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं. गरम पाणी करून घेतलेलं होतं. आपल्या साध्या पद्धतीनेच वरण करत होते, पण तुमच्यासोबत शेअर करावं माझं डेली रुटीन म्हणून मी करत होते. त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित भाजलेलं होतं. तर त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकलं, मसाला टाकला आणि ते परतून घेतल्याच्यानंतर मग ते त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं. तर थोडंसं 3-4 जणांचंच बनवायचं होतं, पण मी थोडंसं बनवून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ डाळीमध्येच टाकलं होतं, याच्यामध्ये पण थोडं टाकलं, बनवून घेतलं. त्यानंतर मग मला सोयाबीनची भाजी करायची होती थोडीशी सुकी. तर मग ग्रेव्ही वगैरे करून घेतली. त्याच्यामध्ये मग ग्रेव्हीमध्ये ते ग्रेव्हीमध्ये लसूण टोमॅटो कांदा टाकून घेतलेलं होतं. तर तेलामध्ये चांगलं भाजू दिलं. त्याच्यानंतर मी इथं सोयाबीन वड्या वगैरे भिजू घातलेल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकलं मसाले वगैरे, थोडंसं वाटण वगैरे टाकलं आणि ते टाकल्याच्यानंतर मग ते व्यवस्थित मी एकत्रित करून घेतलं. मग त्याच्यानंतर मग मला पीठ मळायचं होतं, तर मी पीठ मळण्यासाठी घेतलं. थोडंच करायचं होतं, त्याच्यामुळं मग घेतलं पीठ मळून. भाऊन ते येणार होते, मग त्यांनी पण नाश्ता केला आणि आम्ही दोघांनी पण नाश्ताच केलेला होता. तर भूक लागलेली होती. तर मग मी पटकन इथे चपात्या वगैरे करून घेतल्या. चपात्या वगैरे करून घेतल्याच्यानंतर मग थोडंसं जिरा राईस पण करून घेतलेला होता. चपात्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर मी हे बघू शकता चपात्या चालूच होत्या माझ्या. चपात्या झाल्याच्यानंतर मी इथं पूर्ण चपात्या करून घेतल्यानंतर इथं जिरा राईस पण करून घेतलेला होता. मी इथं सोयाबीनची सुकी भाजी बनवलेली होती, वरण बनवलं होतं. त्याच्यानंतर थोडीशी मीठ शेंग पण करून घेतलेली होती. ही खूप छान लागते, त्यावेळेस घेतली होती करून. थोडं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतली होती. मग नंतर आम्ही जेवायला बसलो. भाऊ वगैरे आले, मग मी त्यांना जेवायला वाढलं. तर हे दोघं भाऊ एकत्रितच जेवत होते. खूप आमच्या हसी मजाक चालू होतं, हसवतात खूप. यांचं भावाचं प्रेम हे सांगत होते. त्यांनी सांगत होते. मग त्यांना मग खूप हसी मजाक करतात. मग जेवण केलं. आमचे पप्पा आहेत सासरे वगैरे झाल्याच्या नंतर मग आमची फॅमिली तुम्हाला कशी वाटते. मग इथं रक्षाबंधन रात्री सेलिब्रेशन केलं, तर मी त्याचे थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतलेले होत्या क्लिप. तर हे आमच्या आनंदबाई ताई खूप युट्यूबला जाणार आहेत बरं का सगळे. इकडे बघा, छान फॅमिली आहे. आमच्या ताई वगैरे पण छान आहेत. बाचे महाराज इकडे बघा, त्यांना इकडे बघा बघत होते. आमच्या युट्यूबला जाणार आहेत बरं का सगळे. राख वगैरे बांधून आमचे भाऊ पण खूप हसवतात.
असं खेळत राहतात. तर तुमची फॅमिली कशी अशीच राहते का नक्की कमेंटमध्ये सांगा. आमची फॅमिली कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, असा सपोर्ट करा. मी थोडं नवीन आहे, थोडं व्हिडिओ बनवत आहे. एकदा सवय झाली तर मी डेलीचे व्हिडिओ टाकत आहे. चला मग कशी वाटली आमची फॅमिली नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बाय बाय.